नमस्कार मित्रांनो. मी ना आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो बुलेट प्रेमी जे असतात ना, त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो. ॲक्चुअली थोडासा आज त्यांना राग येईल. हा जो व्हिडिओ मला बनवायचा नव्हता. पण कधी-कधी आहे ना, जे बुलेट्स आहेत ना, जे बाईक्स असतात, ते कानाला इतकं इरिटेट करतात ना, त्यांचा जो व्हॉईस असतो ना, म्हणजे त्याने जो साउंड पोल्युशन होतो त्या सायलेन्सरने, तो अक्षरशः डोक्यात जातो. तर मला फक्त इतकंच बोलायचं आहे, जे बुलेटवरती जे नॅचरल जो त्यांचा सायलेन्सर असतो, म्हणजे जो बुलेट कंपनी जे मॅन्युफॅक्चरिंग करून कस्टमरला जे सेल करतात, तर तुम्ही तोच ठेवा. ऑलरेडी ते 350 सीसीचं इंजन असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून जर बूस्टरवाले जे सायलेन्सर लावतात, तर तेव्हा आवाज आहे ना एकदम कर्कश होऊन जातो. जर एवढं तुम्हाला असं वाटत असेल ना, की बुलेट चालवण्याने आणि व्हॉईस म्हणजे साउंड पोल्युशन करण्याने त्यांना सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळतं, तर मुंबई किंवा पुण्यामध्ये जे व्ही-आय-पीज एरिया आहे, त्या ठिकाणी कधीतरी तुम्ही तुमची जी बुलेट आहे ना, ती घेऊन जावं आणि त्या लेव्हलचा साउंड करून दाखवा. जर खरंच तुमच्यामध्ये हिंमत असेल तर. त्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या. आपण फक्त आउटसाईडला किंवा ग्रामीण एरियामध्ये असेल ना किंवा आउटसाईड थोडं सिटीमध्ये, आपण बुलेटचा व्हुंग, व्हुंग, व्हुंग असं हे फक्त शो शायनिंग करतो. जे पब्लिक प्लेसवरती ही जी आत्ताची जी जनरेशन करते ना, ते अतिशय चुकीचं आहे. तर मला एक पर्सनल आता सांगतो मी. माझ्या मैत्रिणी आहेत. तर मी असं दोघी-तिघींना असं विचारलं, की खरंच तुम्हाला हा आवाज आवडतो का? मॅक्झिमम तुम्ही बघा, स्त्रियांना जास्त नॉईज, पोल्युशन वगैरे या गोष्टी आवडत नसतात. तुम्ही जितके सायलेंट असतात ना आणि तुम्ही जितके पोलाईट असतात ना, ह्या गोष्टी स्त्रियांना आवडत असतात. पण याचा अर्थ हे नाही ना, की बाबा तुम्ही एखादी सायलेंट प्लेस आहे आणि तिथं पण तुम्ही जर रेस करत असाल, तर त्या आवाजांमुळे ना आजूबाजूला खूप डिस्टर्बन्स क्रिएट होतो. तर बुलेट तुमच्याकडे असणं म्हणजे तुम्ही कोणते नवाब किंवा तुम्ही कोणते असं छत्रपती किंवा कोण असं होत नाही आहे किंवा कोण लँडलॉर्ड होत नाही आहे. बुलेट प्रेमी आहे ना, ह्यांना लास्ट मला हे सांगायचं आहे, की आवाज बुलेटचा रेस केल्याने किंवा या गोष्टींनी लोकं अट्रॅक्ट होत नाही. ते लोक कमेंट्समध्ये ना तुम्हाला शिव्या घालत असतात. आणि आपली गव्हर्नमेंट याच्यामध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन फक्त जिथे व्ही-आय-पी लोकं असतात ना, तिथेच गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेते. आणि जिथं नॉर्मल पीपल्स राहतात तिकडे हे असे जे नालायक लोकं जे बुलेट्स वगैरे चालवून जे साऊंड पोल्युशन करतात ना, अशांवरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेत नाही. तुम्ही बघत असाल बुलेटवरती मॅक्सिमम पोरं असतात ना, ते बुलेटचं वजन किती आहे? 350-400 किलोची बाईक आहे ती आणि बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती असतं? 50-55 असतो. ते असे एकदम बारीक वगैरे एकदम असतं. तर अंगापेक्षा भोंगा काय मोठा करू नका आणि थोडंसं सिविक सेन्स थोडंसं वापरा आणि रोडवर जेव्हा आपण बाईक्स वगैरे चालवतो, तर आपल्याला झेपेल त्याच पद्धतीने बाईक चालवा. तर चला मित्रांनो, गुड बाय, टेक केअर. जय हिंद.